मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 2 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. भारताच्या आर वैशालीला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे? ऑप्शन ए कांस्य, ऑप्शन बी रौप्य, ऑप्शन सी सुवर्ण, ऑप्शन डी कोणते नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कांस्य. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा कुठे पार पडली? ऑप्शन ए पॅरिस, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी न्यूयॉर्क, ऑप्शन डी दुबई. याचा आन्सर आहे ऑप्शन सी न्यूयॉर्क. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. डिसेंबर महिन्यात देशाचे जीएसटी कर संकलन किती लाख कोटीवर पोहोचले आहे? ऑप्शन ए 2.33, ऑप्शन बी 1.77, ऑप्शन सी 1.66, ऑप्शन डी 1.88. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1.77. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कार्यालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण हरित वायू उत्सर्जनात किती टक्के घट झाली आहे? ऑप्शन ए 6.70, ऑप्शन बी 7.77, ऑप्शन सी 8.80, ऑप्शन डी 7.93. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 7.93. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. कोणत्या वर्षानंतर 2024 हे भारतातील सर्वात उष्ण वर्षे ठरले आहे? ऑप्शन ए 1904, ऑप्शन बी 1903, ऑप्शन सी 1901, ऑप्शन डी 1900. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1901. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. ICC ने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू जसप्रीत बुमराहने विक्रमी किती रेटिंग गुण मिळवले आहे? ऑप्शन ए 908, ऑप्शन बी 907, ऑप्शन सी 906, ऑप्शन डी 905. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 907. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाची मधाचे गाव ही संकल्पना असणार आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. ICCने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू जसप्रीत बुमराहने विक्रमी 907 रेटिंग गुण मिळवून कोणाचा विक्रम मोडला आहे? ऑप्शन ए मोहम्मद शमी, ऑप्शन बी झहीर खान, ऑप्शन सी आशिष नेहरा, ऑप्शन डी आर अश्विन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी आर अश्विन. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी पश्चिम बंगाल, ऑप्शन सी तेलंगणा, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पश्चिम बंगाल. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. संतोष ट्रॉफी 2024 स्पर्धेचे पश्चिम बंगालने कोणत्या राज्याचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहेत? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी केरळ. याचा आन्सर आहे ऑप्शन डी केरळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. RBIने 2025 मध्ये भारताचा GDP वाढीचा अंदाज किती टक्के वर्तविला आहे? ऑप्शन ए 6.5, ऑप्शन बी 6.7, ऑप्शन सी 6.6, ऑप्शन डी 6.8. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 6.6. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. कोणत्या भारतीय सार्वजनिक कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफिकेट देण्यात आले आहे? ऑप्शन ए सेल, ऑप्शन बी हॉल, ऑप्शन सी गेल, ऑप्शन डी हॉल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सेल. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. वितुल कुमार यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरलपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए NSG, ऑप्शन बी RPF, ऑप्शन सी BSF, ऑप्शन डी CRPF. याचा आन्सर आहे ऑप्शन डी CRPF. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. सर्व 7 खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनली आहे? ऑप्शन ए कामी रीता शेर्पा, ऑप्शन बी काम्या कार्तिकेयन, ऑप्शन सी पौर्णिमा श्रेष्ठ, ऑप्शन डी नरसिंग सेन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी काम्या कार्तिकेयन. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणी 2025 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6.6% वर्तविला आहे? ऑप्शन ए RBI, ऑप्शन बी वर्ल्ड बँक, ऑप्शन सी IMF, ऑप्शन डी SBI. याचा आन्सर आहे ऑप्शन ए RBI. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. संतोष ट्रॉफी 2024चा अंतिम सामना कोणत्या राज्यात खेळवण्यात आला? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी तेलंगणा, ऑप्शन डी पश्चिम बंगाल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तेलंगणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. कोणत्या देशाने भारतीय नर्स नमिशा प्रियाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे? ऑप्शन ए येमेन,
ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी इराक. याचा आन्सर आहे ऑप्शन ए येमेन. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. वाव थराद नावाचा नवीन जिल्हा कोणत्या राज्यात होणार आहे? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी गुजरात. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. UIDAI च्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए अजय कुमार, ऑप्शन बी भुवनेश कुमार, ऑप्शन सी राजेश अग्रवाल, ऑप्शन डी जयेश मैत्री. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भुवनेश कुमार. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 2025 हे सुधारणावादी वर्ष म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन ए अर्थ, ऑप्शन बी कृषी, ऑप्शन सी गृह, ऑप्शन डी संरक्षण. याचा आन्सर आहे ऑप्शन डी संरक्षण. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.